नमस्कार. असे तर डाळीचे बरेच प्रकार आहेत, तर आज साधी सोपी मालवणी वाटणाची डाळ शेअर करणार आहे. तर मी श्रावणीज होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला तर मग रेसिपी सुरू करू. वाटणाची डाळ करायला इथे रेग्युलर वाटी फक्त तूर डाळ घेतली आहे. इथे अजून यात मुगाची डाळ मिक्स करून घेतली तरी सुद्धा चालेल. आता फक्त तूर डाळच घेतली आहे. ही चांगली 2 ते 3 वेळा धुवून अर्धा तास भिजत ठेवायची. अर्ध्या तासाने पुन्हा एकदा धुवायची, कारण केमिकल पावडर बऱ्याच प्रमाणामध्ये त्यामध्ये असते. अशी डाळ भिजत घातल्यानंतर त्यातलं केमिकल निघून जातं. तर ह्या डाळीत पाव चमचा हळद घालायची, पाव चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिक्स करून कुकरमध्ये शिजायला ठेवायचंय. वर झाकण लावून 3-4 शिट्या करायच्या. तर इथे मी 3 शिटीवर डाळ काढून घेतली आहे. ही आता मिक्स करून चांगली घोटून घ्यायची आणि थोडा वेळ बाजूला ठेवायची. तर इथे मी छोटं पातेलं गरम करत ठेवलं होतं. या शेंगाच्या शेंगा सोलून ठेवल्या होत्या, त्या उकडून घ्यायच्या आहेत. शेंगांमध्ये थोडीशी हळद घातली आहे. डाळीत अशा शेंगा घातल्या की डाळ खूप सुंदर लागते. अशा जास्तीच्या शेंगा उकडून ठेवल्या की आपण कुठल्याही रस्सा भाजीत वगैरे घालून वापरू शकतो. अशा वेगवेगळ्या शिजवल्या की बरोबर शिजल्या जातात. डाळीत मिक्स केल्या की त्या जास्त शिजतात आणि मोडल्या जातात. तर ह्या 70% शिजल्या आहेत. आता त्या बाहेर काढून घ्यायच्या. आता डाळीच्या वाटणासाठी मिक्सर मध्ये 4 चमचे ओलं खोबरं घेतलं, 3-4 लसूण घेतल्या, अर्धा इंच आलं, 2 हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर, 2 ते 3 कढीपत्त्याची पानं. असा कच्चा कढीपत्ता थोडा घातला की डाळीची चव खूप छान लागते. अर्धा चमचा जिरं, आवडीप्रमाणे कांदा इथे अजून जास्त घातला तरी सुद्धा चालेल. यात पाणी घालून मिक्सरला वाटण करून घ्यायचं. छान असं खोबऱ्याचं वाटण तयार झालं आहे. आता डाळीच्या फोडणीसाठी गॅस पेटवला, वर पातेलं ठेवलं. पातेल्यात 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरं घातलं. जिरं तडतडू द्यायचं. नंतर 4 ते 5 लसूण घालायच्या. आता फोडणी चांगली परतून घ्यायची आहे. कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. त्या परतल्या की 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची. ती चांगली परतायची. पाव चमचा हिंग घालायचा, पाव चमचा हळद घालायची आणि परतून घ्यायचं. आणि 1 चमचा कापलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो तेलावर चांगला नरम झाला की वाटलेलं खोबऱ्याचं वाटण घालायचं. वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता मिक्सरला उरलेलं पाणी आहे ते सुद्धा घालून घ्यायचं. मिनिटभर शिजवायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं. वाटणाला उकळी आली की शेंगाच्या शेंगा घालायच्या. इथे मी 6 ते 7 शेंगा ऍड केल्यात, बाकीच्या बाजूला ठेवल्या. आता चांगलं परतून घ्यायचंय. शेंगाच्या शेंगा डाळीत उकडून घेतल्या तरी सुद्धा चालेल. आता यात उकडलेली डाळ घालायची आणि थोडा वेळ शिजायला द्यायची. डाळ शिजेपर्यंत एक कैरी कापून घेते. आपण टोमॅटो थोडाच घातला आहे, पण टोमॅटो बरोबर डाळीत कैरी घातली तर डाळीची चव खूप छान लागते. तर इथे डाळीत आवडीप्रमाणे कैरी घालायची आहे. इथे 4 ते 5 फोडी घातल्यात. कैरी शिजायला वेळ लागत नाही म्हणून शेवटी घातली. 2 ते 3 मिनिट डाळ शिजून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता शेंगाच्या शेंगा वेगळ्या उकडल्यामुळे डाळीत अख्ख्या राहिल्या आहेत. डाळ बघायला पण छान वाटते. डाळीला चांगली उकळी आली आहे. शेवटी आवडत असेल तर गुळाचा खडा घालायचा. गुळ घातल्याने डाळ आंबटगोड चवीची लागते. आता गॅस बंद करून वर कोथिंबीर पेरायची. आता ही तयार डाळ सर्व करायची आहे. खूप छान चवीची मालवणी पद्धतीची वाटणाची डाळ
चांगली तर लागतेच, सोबत त्यात शेगलाच्या शेंगा घातल्यामुळे डाळ हेल्दी होते आणि चवदारही लागते. भातावर अशी डाळ ओतून खाल्ली की मन तृप्त होऊन जाते. शेंगा घातल्यामुळे यासोबत कुठली भाजी नसेल तरी सुद्धा चालते. हे असं डाळ भात खाल्लं म्हणजे एकदम परिपूर्ण जेवण जेवल्यासारखं वाटतं. एका वाटीच्या प्रमाणात 3 ते 4 जणांना डाळ पुरेशी होते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.